नांदेडच्या मुदखेडमध्ये ईव्हीएम विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम. लोकशाही वाचविण्यासाठी मतपत्रिकेची मागणी. 50,000 स्वाक्षरीचा निर्धार. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटाओ स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून याच धर्तीवर नांदेडच्या मुदखेड तालुक्यात ईव्हीएम हटविण्यासाठी 50,000 स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणूक असो की महाराष्ट्र तथा हरियाणा विधानसभा निवडणूक असो यांच्या निकालात झालेला संख्यात्मक गोंधळ आणि निवडणूक आयोगाकडून न मिळणारी समाधानकारक उत्तरे यामुळे देशात ईव्हीएम विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे. ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली. ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुदखेड येथे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे 5-10 वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार, पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं, लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल, सर्वसामान्याची भावना असेल, या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास 232 2/3 बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं. हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाही, आम्ही उमेदवार म्हणून नाही, पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही. आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा महायुतीचा जल्लोष नाही. प्रत्येक जागी, प्रत्येक गावाना गावं सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एकजुटीनं या महायुतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं, पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले. याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. या भोकर विधानसभा मतदारसंघात 5-5:30 वाजेपर्यंत जवळपास 50-55% मतदान होतं आणि 6 वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना 75% वर मतदानाची टक्केवारी गेली. या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे. त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत. हे महायुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला, लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे.